अरे काय रे दाद्या, लगेच आलास? जाम मुळे खाली काहीतरी गरम होतंय, मग पाणी तर पी जा. नको, आता मला काहीतरी मस्त थंड प्यायची वाटते, आईस्क्रीम सारखं. मग आता टँक देऊ का बनवून? नको नको, काहीतरी आईस्क्रीम सारखं. दादा मँगो मस्तानी. हा मस्त. मम्मीला सांगूया आपण मँगो मस्तानी बनवायला. बरं ठीक आहे, चालेल, बनवते मँगो मस्तानी. थँक्यू मम्मा. चला मी बनवते. तर मुलांनी हट्ट केला आहे की मँगो मस्तानी प्यायची आहे त्यांना. तर आज आपण त्यांच्यासाठी बनवत आहोत मँगो मस्तानी. अगदी साधी सोपी आणि पटकन होते. तर इथे मी एक मोठा आंबा घेतलेला आहे आणि पहिले आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याची देठाकडची बाजू जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि आपण त्याचे काप करून घ्यायचे. तर आधी साल काढून घेऊया त्याची आणि मग त्याचे काप करायचे. तर सोप्या पद्धतीने आपण इथे ही मँगो मस्तानी बनवणार आहोत. खूप आपल्याला असं वाटतं की मँगो मस्तानी म्हटल्यावर खूप जास्त प्रोसिजर असेल किंवा खूप जास्त कटकट असेल, तर तसं नाही आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. फक्त आपल्याकडे एक छान मस्त गोड असा आंबा हवा आहे, आंबट नको आहे. तर आता आपण इथे अशा पद्धतीने आंब्याचे काप करून घ्यायचे आणि त्याचा पूर्ण असा गर काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी याचा पूर्ण गर काढून घेते व्यवस्थित आणि जो बाटा राहील तो मुलांना खायला द्यायचा आहे. आता मी या आंब्याचे पूर्ण सगळा गर काढून घेतलेला आहे. आता आपण काय करायचंय, एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय, पण त्याआधी मी तुम्हाला सांगते आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. तर साहित्यामध्ये पहिले तर आपल्याला लागणार आहे आंबा. तर आंबा आपण कट करून घेतलाय. नंतर आपण घेणार आहोत मँगो आईस्क्रीम, 5 चमचे साखर, नंतर दूध, टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीनुसार. तर आता आपण काय करूया, एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय, मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचंय आणि त्यामध्ये आपण घालून घेतोय जो आपण कट करून ठेवलेला आंबा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच आपण जी साखर घेतलेली आहे ती साखर घालायची आहे. जर आंबा अगदी छान गोड असा आंबा असेल तर एवढी साखर घालायची गरज पडत नाही. जसा आंबा गोड असेल त्या हिशोबाने आपल्याला इथे साखर घालायची. आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय. आता हे थोडंसं जाडसर राहिल्यामुळे थोडंसं चिल्ड दूध घालायचंय आपल्याला यामध्ये आणि चिल्ड दूध घालून मस्त आपण हे बारीक करून घेऊया. आणि दूध वापरताना अगदी फ्रीजमधलं चिल्ड दूध वापरायचं आहे. नंतर इथे मी जे आईस्क्रीम घेतलेला आहे हे पूर्ण, हा जो पूर्ण डब्बा आहे आईस्क्रीमचा हा पूर्ण ह्यामध्ये मी घालून घेणार आहे. या एवढ्या साहित्यामध्ये माझे 3 मोठ्या आकाराचे ग्लास इतकं आपलं मँगो मस्तानी तयार झाली. तर आता आपण एक स्कूप मोठा इथे मँगो आईस्क्रीम घालून घेतलंय आणि चिल्ड असं दूध इथे मी घालणार आहे. दूध छान रात्रीच तापवून मस्त चिल्ड थंड करून घेतलंय फ्रीजमध्ये आणि हे थंड दूध आता मी इथे घातलेलं आहे. आता मस्त असं बारीक करून घेतलंय. हे बघा किती मस्त घट्ट आणि स्मूथ अशी ही पेस्ट तयार झाली आहे. तर आपल्याला आपला जो बेस आहे मँगो मस्तानीचा तो तयार झालाय. आता आपण याचं जे ग्लास सर्व करून घ्यायचा आहे. तर सर्व करायसाठी आधी मी छान मस्त काचेचे 2 ग्लास घेतले आणि त्यामध्ये एक चमचा, एक मोठा चमचा इथे मी आईस्क्रीम घालून घेणार आहे. इथे तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम जरी वापरलं तरी सुद्धा चालेल, पण एक फ्लेवरफुल आणि छान फ्लेवर येण्यासाठी मी फक्त मँगो आईस्क्रीमचा वापर करते. तुम्ही जर व्हॅनिला आईस्क्रीम घातलं तरी सुद्धा चालेल. आणि जे आपण बेस बनवून घेतलेल्या मस्तानीचा तो बेस इथं आपण ओतून घेतलेला आहे. पुन्हा एकदा आपण इथे एक चमचा मँगो आईस्क्रीम घालून घेणार आहोत. हे बघा, दोन्ही ग्लासमध्ये मी एक चमचा मँगो आईस्क्रीम घालून घेतलंय. आवडीनुसार आपण इथे ड्रायफ्रुट्सचा वापर करायचा आहे.
तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे घालू शकता. आता मी ड्रायफ्रुट्स घालून घेते आणि नंतर घालणार आहोत आपण सगळ्यांची, लहान मुलांची आवडती टुटी फ्रुटी. हे बघा, मस्त असे, खूप जास्त बारीक नाही, थोडेसे दाताखाली आले ना ड्रायफ्रुट्स का खूप छान लागतात, म्हणून थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत. आता आपण मुलांची आवडती टुटी फ्रुटी घालून घेऊया. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे एक जी चेरी मिळते ना पानामध्ये किंवा पानावर असते ती चेरी सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता, खूप छान दिसते. नंतर आपण इथे थोडेसे आधी स्ट्रॉ लावून घेऊया आणि मग इथे एक आंबा कापलेला त्यातले थोडेसे पीसेस आहेत ते मी ठेवले होते, ते पीसेस आपण इथे घालायचे आहे, आंब्याचे तुकडे. हे बघा, खूप भारी अशी ही आपली मँगो मस्तानी झालेली आहे. खूप सोपी पद्धत आहे. आपल्याला असं वाटतं की खूप कठीण आहे आणि हे कसं काय होईल, नाही बनणार व्यवस्थित, तर एकदम परफेक्ट आणि मस्त अशी ही मँगो मस्तानी तयार होते आणि सगळ्यांनाच ही मँगो मस्तानी आवडते. फक्त आता जर तुम्हाला ही स्ट्रॉबेरीमध्ये बनवायची असेल तर तुम्ही इथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम वापरा. आपल्याला जो फ्लेवर आवडतो त्या फ्लेवरमध्ये तुम्ही ही आईस्क्रीम ही मस्तानी बनवू शकता. फक्त आपल्याला आईस्क्रीमचा फ्लेवर चेंज करायचा आहे, बस, बाकी काहीही नाही. अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण मुलांना ही आपण जी बनवलेली मँगो मस्तानी आहे ते देऊया आणि पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बघते का पिल्लू तो मँगो मस्तानी. या किती भारी आहे. जर पिल्लू पाऊल नाही ना, फुटेल नाही तर खाली पाडलं तर फुटेल का? पाडू नको. भारी, मस्त. कशी झाली रे? मस्त एकदम. आवडली का? हो, एक नंबर, एक नंबर. आवडली का तुम्हाला? हो.